नमस्कार, आपण पाहत आहात MK न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आणि गरिबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या मध्ये देखील अनिल पवार होणार आहेत का दावा. आणि म्हणून मी आज निर्णय घेतला. कालपर्यंत मी थांबलो होतो. मी आज निर्णय घेतला, या प्रकरणाबाबत शासनानं सीबीआयची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना. संभाव्य बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का, याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. मग आणि जावं कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये, आणि कोणाकडे पैसे म्हणतात ते बघावेत. काय बोलतो आपण, थोडं भान पाहिजे. कुठल्या बाकड्यावरती आमदार झोपला होता, तू बघणार, तू कोण होतास का त्यावेळेला. अगं आम्ही सगळे नेते बाहेर पडल्यानंतर तू आता माझा मालक झाला असता तर तू होतास कोण, काय संबंध तुझा होता तिथे. हा एक गोष्ट होती तुझ्याबाबत. मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालंय त्याशी आपला काय संबंध असावा कदाचित, असं मला वाटतंय. आणि म्हणून आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं. एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे. अनिल पवार साहेब, तुम्ही वकील आहात, तुम्ही शिकलेले आहात. चंद्रग्रहणाच्या रात्री, चंद्रग्रहण ज्या दिवशी होती, पौर्णिमा होती, त्या दिवशी रात्री 12 वाजता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीमध्ये एक बकरा कापलात का. कारण आपल्यासारखाच कोणती माणसं होता असं त्यांचं म्हणणं आहे. बघणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की अनिल पवार सारखीच व्यक्ती होती, त्यांच्यासोबत एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता, त्या गाडीतून एक बकरा घेऊन आला होता, आणि 2 नंगे बाबा, पूर्ण लग्न होते, असे दोघांना घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये आले होते. आणि तिथं माझ्या मुलाचा, योगेशचा आणि रामदास कदम असं दोघांची नावं घेऊन त्या बकऱ्याला कापलात तुम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे. मला नक्की माहिती नाही. तर हे वास्तव असेल तर ते चुकीचं आहे. आपण शिकलेली व्यक्ती आहोत. हे आगळी कृत्य आपल्याकडनं होता कामा नये असं मला वाटतंय. आणि म्हणून हे महाराष्ट्राला कळावं. आपण जर खुलासा आपल्याकडनं झाला तर सोयीचा होईल. आपल्याला हा जोडी विनंती आहे, कारण आपल्यासारखीच व्यक्ती कोणती होती असं बघण्याचं म्हणणं आहे, त्याचा खुलासा व्हावा आपल्याकडून, अशी माझी भिन्न आहे. पक्षामध्ये 50 वर्ष मी मातोश्रीमध्ये काढलेली आहेत. तुम्ही किती वर्ष होतात मला माहिती नाही. दंगलीच्या वेळेला पोलिसांनी 2-4 लाठ्या मारल्या, खूप मी मोठं काम केलं असं आपण